आणि अशारित्या आकांक्षा उठलेली आहे फायनली. ब्लॉगर लाईफ. ट्रायपॉड कधीच सोडत नाही मी आता. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. आणि आत्ता वाजलेत 5:30. मी 5 वाजता उठले, ब्रश झाला, आवरले, चहा ठेवलाय, दूध तापवलं, चहा ठेवलं, आवरलं. आणि आकांक्षा अजून झोपले, तिला म्हणते उठ म्हणून, ती उठत नाहीये. आकडे उठ ना, नुसते हसते वेड्यासारखी. थंड वाजते. उठल्यावर काय नाही वाटत, मला पण वाजत होती. चल उठ लवकर लवकर लवकर. मी इकडं माझं आवरून ठेवलंय, हिच्यासाठीच थांबले आता. आणि 5:30 वाजले, आम्ही 6 वाजता करेक्ट निघणार आहे. ही अजून झोपली. मागच्या वेळेस पण ह्याच्यामुळेच उशीर झालता. उठ लवकर आकांक्षा. आणि मी पटकन चहा ठेवलाय, तिच्यासाठीच थांबले चहा प्यायची, की तिचं आवरलं की चहा पिणार आणि लगेच निघणार असं. आणि दूध पण काढून ठेवलंय साईडला. तिचं म्हणणे राजगिरा खायचा आहे तिला, तर त्यासाठी पण ठेवलंय मी. तर उठत नाही आहे लवकर. उठली. अशारित्या आकांक्षा उठलेली आहे फायनली. बरोबर 5:30 वाजलेत आणि बरोबर 5:02 उठले होते. ती म्हणते माझा अजून अलार्म नाही वाजला. येडी येते. आमचं सगळं आम्ही काल आवरून ठेवलं होतं, कालच बॅग पॅक केली ती. तिला म्हटलं सकाळी काय नाही ठेवायचं, फक्त चार्जर टाकायचेत बरं का, चार्जर बस एवढंच न्यायचं. आणि टोमॅटो पण घेऊन चाललो आहे, कारण खूप पिकले. तिकडून मग कच्चे घेऊन यायला. आणि आता माझं तर आवरलं आहे, मी वेणी घालणार आहे, नाहीतर मग वरती बास झालेलं आहे. आणि ती तर तशीच येणार आहे, फक्त ब्रश करणार आहे आणि चहा पिणार आहे. आणि घरी जाऊन उपास सोडणार आहे आम्ही. त्याच्यामुळं मम्मीला म्हटलं आहे काहीतरी मस्त करून ठेव, मस्त बेत करून ठेव छानपैकी. कशी सुचली. चला 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 जायचंय ना हिला. मी असंच उठून येणार आहे, म्हणजे फक्त मला ब्रश करायचंय. गाडीवर झोपशील उगाच. दीदी मला म्हणते उड आहे का जागी. दीदी मला म्हणते जरा चांगले कपडे घालते. म्हणजे गाडीवर कोण म्हणते मी अशी येणार आहे. काल तिचा टॉप तो खूप मळला होता, ते भांडी घासली होती ना तू, सगळं ओलावलं झालं. तिकडे जाऊन ना आंघोळच करायची. ते आहे, आम्ही अजून आंघोळ नाही केली. तिकडे जाऊन आम्ही मस्त आंघोळ करणार. आणि बघू आता आम्ही निघताना एकदा परत क्लिप घेतो आणि चहा वगैरे पिला. म्हणजे तू आवरून घे पटपट पटपट. चला मी आता बाहेरचं आवरून घेते. चला बाय बाय. आणि हिचं झालं की चहा पिणार आहे आम्ही दोघी पण आणि निघणार आहे. बाय. आणि मध्ये थांबू मग चहा प्यायला, कारण आमच्या दोघींचे उपास आहेत, अजून सुटला नाही आहे. मध्ये मध्ये हात घालत असते. नाहीतर आम्ही नेहमी काही ना काहीतरी खाऊन जातो, नाहीतर आम्ही काहीतरी खाऊन जात असतो. पण आता ह्यावेळेस आम्हाला काहीच नाही आहे खायला, तर आम्ही चहा पिणार आहे आणि मध्ये थांबू. आणि ही बघा वरनच कुठे दाखवते आळस, फुल आळस देते. नेहमीच्या स्टॉपवर थांबणार आहे. चला बाय बाय, भेटू मध्ये.
मान गेली माझी मान. मला हा ना already असं मानेचा त्रास आहे. चक्कर आल्यासारखं होतं. मी इथं बसले. आणि नुसतं चहा पिला. आता आम्ही चहा घेणार इथं मोरुती तिकडे गुळाचा. तर गुळाचा हेल्दी चहा आहे तो. मी नाही पिणार गुळाचा चहा. हा? कॉफी बघू. कॉफी गेली तर मॅगी बिगी सगळं आमचा उपास आहे. कॉफी घेऊ मग जाऊ दे. विचारते ना मी कॉफी घेतो. आम्ही जरा आमचा मॅपले भिकार. आम्ही आज मग ते गुगल कंपनीच्या तिकडून आलोय. पण आज शॉर्टकटने आलो. पण आम्हाला दरवेळेस कुठला पण रूट दाखवतो तिथे आपल्याला सेम रूट कधीच दाखवलं नाही. आवाज आणि पूर्ण हाते ना माझे फ्रीज झाले सगळं. पण आम्ही आलोय आता 7:30 वाजलेत. 7:15 पर्यंत पोहोचतो आता आपण. हा ना. आणि असं झाले कधी जातं आता. आणि 7:30. 7:30 वाजले. आणि आम्ही घरी नाही सांगितलेलं की आम्ही निघालोय किंवा काय. काहीच इन्फॉर्म नाही केलं. डायरेक्ट सरप्राईज देणार आहे. येईलच त्यांचं जास्त पर्यंत तरी फोन. कारण की त्यांना सांगायचं मग अलीकडे म्हणजे आत्ताशी निघाले. हा पुण्यात ते म्हणायचं आत्ताशी. ते व्हिडिओ काढ. तिकडे व्हिडिओ शूट पण चालू आहे. छोट्या मुलांचं मागून फोटो काढते. छान वाटते. चला कॉफी बघते मी आहे का. गाईज कोणाला माहिती नसेल आता मी चिंचवडला राहते ना तर मग इकडेचं कोणाला माहिती नसेल तिकडची पब्लिक असेल तर हा हे मस्तानी तलाव. आणि हा मस्तानी तलाव हा इथून एक मार्ग निघतो. पहिले तो शनिवार वाड्यात जातो. आता तो मार्ग इथून कुठे माहित नाही. शनिवार वाड्याचा आय थिंक माहिती आहे ना म्हणजे दिसतो. कारण की मी रील्स बघितलेत ना तर शनिवार वाड्यात म्हणजे दिसतं. इकडून मार्ग निघतो तो. इकडेचा नाही माहिती पण कोणाला माहिती नसेल तर हा डायरेक्ट पुण्यात निघतो शनिवार वाड्यात मार्ग. पण तो बंद असेल. एकदा जाऊ आपण. मस्तानीला भेटू जाऊ. मस्तानी तिथून कोण जायचं करायची वाटतं हा आहे. आणि त्याच्यामुळे हे नाव पडलंय मस्तानी तलाव. हा आणि इथं आपले बाजीराव पेशवे यायचे तिला भेटायला. हा असे काहीतरी. आणि आम्हाला आता व्हिडिओ काढता काढता असं वाटत होतं पहाडोमध्ये आम्ही इथं कुणी मॅगीवाला व्हिडिओ केला तरी चालतं. या तुम्ही इकडे मॅगीवाला म्हणजे पुण्यातले तुम्ही येऊ शकता. हा पहाडी. तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल का नाही माहित नाही पण का नाही कधी आपण पहाडी करू शकतो व्हिडिओ तो इथं. आणि चलो चला आता जाऊच वाटन. चालूच वाटन ना गाडी. वाटते जरा इथं बसलं. हा ना. आणि मस्त कॉफी पिली दीदीने माझे फोटो आणि व्हिडिओ काढले मस्त. आणि माझ्या मागं बघा काय दिसतंय का नाही. ट्रायपॉड अडकवलाय मी असा. कारण की मला आरशात व्हिडिओ करायला लागतं त्यामुळं रिंग लाईट मध्ये नाही होत म्हणून मग मी हा ट्रायपॉड घेऊन चालले. ब्लॉगर लाईफ. ट्रायपॉड कधीच सोडत नाही मी आता. काय म्हणणे अवतार झाले तुम्हाला दाखवूच नको. चलो माझा तरी अवतार काही घाण आहे पण मी काही चांगली आहे का पण तरी पण मी दाखवते. चलो आता आम्ही घरी गेलो डायरेक्ट भेटतो. बाय. सरतोय खूप पिस्तुली. अगो बाई कुठे गेली. 8:30 तर हजर. सैताने माझ्या. काय सैताने माझ्या. आज फोन नाही केला तू. नाही केला. पप्पा नको म्हणले. म्हणलं धक्का देतील अचानकच. सरप्राईज देतील म्हणलं. तोंडावर किती ग्लो आहे. आता आला. पप्पांना म्हंटल आम्ही हडपसरलाय. हा पप्पाने सांगितलं मग आलोय म्हणून. मम्मीला काय म्हणू नका. होय. पप्पाने सांगतो मला फोन ते कोणतरी गेलं म्हणून सांगायला. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काही म्हणलं फोन नाही केला. पप्पा म्हणजे करू नको फोन. येतील अचानकच. ओके आता वाजले 10:30 आणि मस्त माझी आंघोळ झाली. म्हणजे चेन वगैरे सगळं काढून ठेवले. पूर्ण घासले तोंड म्हणजे सगळं. पण इथं आठवडं 2-4 दिवस तरी गोर होते इथं. मग तिकडे लगेच एका दिवसात काळ पडतं. आणि आता आम्ही उपास सोडणार आहे. आता वाजले 10:30 आणि मम्मीचं आत्ता आवरले सगळं. मम्मीच्या हातचं जेवण खूप दिवसानंतर. मला वरण पाहिजे होतं. ते लसणाची फोडणी पण आज नाही. उपास सोडायला ना तुला. आज आमटी केली मस्त. हा आणि मी तुम्हाला ताट दाखवते. आमसूल घालून.
ताट वाढले तर सगळं तिथं मेज झाले. मी भाजी नाही, डायरेक्ट अशी तू घेतली. मध्येच घातली भाजी, हे तर आमटी असती. आता मम्मी मी विसरली जरा. इथं तर गवार, आमटी, शेंगदाण्याची चटणी, पापड, भात वरण, इथं दही टाकायचं अजून. आणि हे दहाला दही भेटतं ना, काय आहे ते? नाहीये श्रीखंड आहे. हो. त्या दिवशी दीदीने पण असंच आणलं. दीदी कितीला आणलं होतं ग तू काय आम्रखंड? 34 का 35 ला येईल. मम्मी तुला कसं वाटतंय? मला आज खूप आनंद झालाय. माझ्या पोरी आल्यात घरी, घर भरलंय माझं आनंदाने. अगं कसं आहे माहितीये का, घरात पोरांशिवाय काय नाही आपण म्हणतो, पण पोरं हा ना, पाहिजे. पण आता काय तर कामासाठी त्यांचं भवितव्य, करिअर म्हणून तुम्हाला तिकडे ठेवले, बाकी काही नाही. त्यामुळे तर आम्ही मोका भेटला की पटकन येतो इकडे ना. कुरडई नाही ठेवली पाहिजे. कुरडई पण आहे माझी फेवरेट. आकांक्षा आली म्हणून कुरडई तळली मी. म्हणलं माझ्या पोरीला आवडती. मी आले तुळशीचं पान घेऊन येते, मग आपण नैवेद्य दाखवू आणि बसू जेवायला. आले आता आम्ही ताव मारणार. मला खूप दिवसांनी जेवायचं मम्मीच्या हातचं. सगळं मिस करत होते मी, सगळं एकूण एक मिस करत होते. आता मी आज जेवणार मस्तपैकी. आता आम्ही जेवून घेतो, नंतर आम्हाला जरा आमची शक्ल सुधारायला जायचंय. खूप काम आहेत. खूप काम आहे, म्हणजे खूपच काम आहेत. मला तर खूपच काम आहेत. मला आज व्हिडिओ शूट काही करायचंच आहे, सगळे व्हिडिओ. आता 30 व्हिडिओ तरी मी करून जाणार इथून, कारण की तिकडे मग महिनाभर चालतील मग व्हिडिओ. आणि आम्ही जाणार आहे काय म्हणतात पार्लरमध्ये जरा थोडस क्लिनिंग करून येतो आमचं जरा चेहऱ्याचं. आणि चला आता मी खातो आणि मग भेटतो. अगं 4 दिवस झाला आले, 4 दिवस आलो तरी बोल. अरे बापरे, सुरू झाली वेळ मला. ओके, आता वाजलेत 2 आणि आम्ही आलोय. आमचं शक्ल सुधरून चांगलं वाटतंय. आता बघू कॅमेऱ्यात आता कशी दिसते. आता तरी ओके दिसते. आता येईल ती कॅमेरा, नाही तर स्नॅपचॅट मध्ये डेंजर चेहरा झालता, आता तरी ओके. बापरे, खरंच तिथलं पाणी एवढं घाण आहे ना. आता आम्ही प्यायच्या पाण्याने तोंड धुणार आहे, माठातल्या पाण्याने. मी येत नव्हते व्हिडिओ मध्ये, खूप काळे दिसायचे मी तिकडं. आता तरी ओके दिसते जरा तरी. आणि मी कशी वाटते नक्की सांगा. माझ्या डोळा खाली तर खूप काळ झालेलं, जरा बरं वाटतंय जरा आता. आल्या भेळ केली आज, हे बघा. हा, आणि भेळ केली. आता हे खातील आणि मला आता व्हिडिओ काढायची झोप एवढी येते आम्हाला का नाही. काय केलं माहितीये का, आतमध्ये उभं राहून पोळी घेतली, त्यात गवारीची भाजी टाकली, त्याचा रोल केला, त्याच्यात शेव पण टाकली आणि ती एकटी तिथे उभं राहून पटपट खाल्ली. ए पटपट का खाऊ मी, मला काय बघा तिला मी अर्धा एवढं कलिंगड कापून दिलं, ते खाल्लं. तेच की एवढं मी हेल्दी खाल्ली, मला भेळ नकोय. मी तू वाटलं तर व्हिडिओ मध्ये बघ, एवढंच दिलं. आणि आता म्हणते आता काय भेळ खाते. नाही मग मी भेळ कसं खाऊ, मी जेवणार आहे. मी मम्मीच्या हातचं मी कसं काय मिस करू शकेल. मी खूपच चांगलं वाटते आता. चेहरा मस्तच, आयब्रोज वगैरे आणि क्लीनअप करून आले. काय नाही दीदी, कसं वाटतं आता? मस्त. आता हे खातील आता आणि मी चालले आता आवरायला. माझं वर गेलं की तुम्हाला दाखवते मी कशी करते. मला साडी डिसाईड करायची, अजून साड्या संपल्यात मम्मीच्या. तर बघू आता कोणती घालू. मी पहिले सगळं प्रिपरेशन करते, मग मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत चार्जिंग होते मोबाईल. वर असतं असं वाटते. मी एवढं सामान घेऊन आले ना वर, आणि इथं मी गॉगल लावलेला आहे, तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल. एवढं सामान घेऊन आले, मला एवढ्या कपड्यांवर करायचं. आणि मी मागं
ट्रायपॉड लावलाय, अडकवलाय, जागाच नाही धरायला. परत वर खाली नको वाटतं मग करायला. दमले यार मी. आणि पहिले फॅन लावते कारण की ना वरच्या रूम मध्ये यार किती दिवसांनी आले मी. स्टुडिओ, स्टोर रूम, मराठी साज आणि इकडे मी. आणि आता फटाफट व्हिडिओ करून घेते. परत आम्हाला जायचं आहे नारायणपूरला, कारण की मला खूप इच्छा आहे नारायणपूरला जायची त्यामुळं. आणि तोपर्यंत ऊन पण थोडं खाली येईल, म्हणजे इथं उन्हात व्हिडिओ करता येईल. आणि प्लीज जाऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा. आणि थँक्यू सो मच जे इंस्टाग्रामवरून यूट्यूबला आलेत बघायला. तर थँक्यू सो मच. तुम्ही एवढं मला छान छान कमेंट करताय, एवढं मला छान छान प्रेम देताय. असंच सपोर्ट ठेवा, मी असंच व्हिडिओ करत आहे. चला आता आवरते फटाफट आणि मग मी भेटते. कर्ली केस येते यार माझी झालीत. ते क्लीनअप करताना सगळं केस खराब झाले, धुतलेत केस एकतर. जाऊन दे, होऊन जाईल. आणि ऊन तर आहे ना एवढं डेंजर आहे ना, बाहेर तर बघू पण वाटत नाहीये खरंच, एवढं घाण आहे ना शी. आणि चलो आता मी आवरते आणि मग मी बोलते. तर मला पिंपल आलं आहे. रूम मेकअप रूम सारखं वाटतंय. आणि मस्त मी लाईट लावलं तिथं साईडला, एक लाईट होती तर मग वाय नॉट. आणि छान वाटतं आता पण सगळं करायला. व्हिडिओ मस्त येतील आता. थोडंसं लाईट इकडून पण पडते, रिंग पण आहे लाईट, कारण की मी अपोजिट साईडला व्हिडिओ करते कारण की इथं मिरर आहे म्हणून. आणि इकडं हे इथं जर असता तर मला असं वाटतं झालं असतं. आणि माझा हात आहे ना एवढा दुखतोय ना, इथं काळण्या झाले थोडंसं. आणि एवढं दुखतंय ना हात, काहीतरी गाडीचं लागलं. तशीच मी गाडी चालवली ना आज पण तशीच फिरते. आता काय करणार, 2 दिवस जरा स्ट्रगल करावं लागणार आहे, धावपळ नुसती. आता 4 वाजेपर्यंत मी पटकन व्हिडिओ करून घेते. 30 व्हिडिओ, मला 4 आउटफिट आहेत माझे. 30 व्हिडिओ तर नाही ना त्याच्यावर, पण बघू 20 झाले तर मला खूप आनंदच आहे. तर करते मी फटाफट आता आवरते. मेकअप करते पहिले, आफ्टर लॉंग टाइम मेकअप करते मी. आणि माझी खडी केवढी सुंदर वाटते ना. आणि चलो आता आवरते पटकन मग मी बोलते. ओके मस्त मेकअप झालेला आहे. अय्या तरीच मी म्हणते काहीतरी मिस झालंय. मी आय शॅडोच नाही लावले तरी मला व्हाईट व्हाईट का असं मोकळं मोकळं दिसते. थोडंसं लावते इथं गोल्डन, छान वाटतं. आणि मी खूप दिवसांनी मेकअप करते त्यामुळं पुसलं तर मग गेली. अजून तर लॉग एडिट करायचं आहे. केवढी काम आहेत बाई, इकडे आले तर कामच वाढले माझे. कसं वाटतंय, थोडंसं शिमरी तरी लुक येईल. असं नुसतं टॅप टॅप करावं लागणार. ब्रश आहे पण मी हातानेच प्रेफर करते लावायला. मेकअप झाला तर साडी घालून घेते आणि मग फायनल लुक दाखवते तुम्हाला की कसा झालाय. ज्वेलरी वगैरे घालून मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता. हां आणि मस्त मेकअप झालाय. म्हणूनच लाईट येते, म्हणूनच जाते. आणि मला लिपस्टिक जास्त आवडत नाही का काय माहिती, पहिल्यापासूनच लिपस्टिक नाही जास्त आवडत. फक्त थोडीशी मी लाईट लावते, ते पण मी लिपस्टिक अजिबात, माझ्याकडे लिपस्टिकच नाहीये. तिकडे गेल्यापासून मी थोडीशी लिपस्टिक लावायला लागली, पण आत्ता लिपस्टिक लावतच नाही मी पहिल्यापासून. मी यूज करते लिप लायनर. लिप लायनरचा कलर मला हा खूप आवडतो म्हणून मी अख्खा लिप लायनर, अख्खी लिपस्टिक लावते. त्याने लिप लायनर म्हणजे लाईन नाही देत, अख्खी लिपस्टिक लावते. काय काय असं त्यार त्यांना लिपस्टिक नाही आवडत, मला नाही आवडत लिपस्टिक जास्त, पण स्टील करते थोडंसं व्हिडिओसाठी. आता चलो साडी वगैरे घालते मग मी तुम्हाला भेटते.
पप्पा न्यू मेंबर. नंबरवर काय पप्पांना आमच्या अजिबात कुत्रे आवडतात पण पाळायला नको म्हणतात ते. आणि हे बघा कसे गंदा बच्चा माग घे. गंदा बच्चा कोण आहे? हा गंदा बच्चा हा तू आहे गाणारडा. तू आहे गाणारडा. हे बघ कसे रिॲक्शन बघा सगळ्यांची कशी आहे. माझ्या मम्मीला माझी मम्मीला मलाच आवडतं हे. अरे तसं नाही त्याला चालले उद्या चालले उद्या मी 2 दिवस उद्या चालले. काय कोण आहे मी? सांग नाव सांग तिचं. आकांक्षा म्हण तिला. दीदी म्हणायचं त्याला. कोण आहे म्हणती ती? कोण आहे मी? बघते बघ कसं काय हो काय म्हणणं आहे कुत्र्याबद्दल? अहो पहिलं पण कुत्रा असंच तिने घरात आणलं होतं. त्या अख्ख्या चटईवर बसायचं. कार्टून ते कसं वाटतंय ना. बघ ना मांडी बघ त्याची. तुझं बघून hang मान तशी केली त्याने अवघडल्या. अगं तिला बघून हँग झालंय ते नाही का कुत्र्याची मान हलती बघ तसंच ना. सुंदर मुलगीने मला घेतलंय. ओ माय गॉड. पप्पा आवाज बारीक करा ना तेवढा. हा पप्पा काय म्हणतात बघ. काय काय म्हणतात? इतक्या सुंदर मुलीने घेतले त्यामुळे ते शांत झाले. हा हँग झालंस का तुम्हाला बघून? फ्लॅट डोळा मारला दीदी. अहोय. दीदी एक डोळा मारला बघ परत त्याने. परत परत अगं, ते वन्स झोपते. मोर वन्स मोर. वन्स मोर डोळा मार. हा परत मारला. वन्स मोर वन्स मोर. डोळा मार डोळा मार डोळा मार चल. हा, तेवढं हा, आहे का? मार डोळा. ऐ, दोन्ही पण. आम्ही जाते. त्याला झोप आली. त्याला सगळं आहे तर हिथं आले. हा काय डोक्याचा भाग आहे का तुला? 2 मिनिटं मागो हो ग मम्मी. येड्यात करू नाही. इथं थांब थांब. हा आणि ते आले त्याची ती बहीण ती काळी तिला बी घेऊन आली ती. बहिणी वहिनी. मग काय बटाटे डोळ्याचं निवडणं गावाचं रूप रंग माणसाने चांगला घ्यावा. काय हो बाप्पा कसं पण असू दे देवाने त्याला हे केले. काय उपास आहे का आज? अरे जरा काहीतरी बोल. अरे हात जरा. अरे बोल काहीतरी. हात जरा. हा बोल जरा काहीतरी. बुंग त्यांच्या अंगावर. थरथर कापते. त्याला झोप आली आता मी जा, झोप, आ, झोपायला झोप. सोडते त्याला. आणि अंगाई मन. बाय बाय बाय. तर मान बघ कशी करते मान बघ. सेकंड डे माझ्या माझ्या दीदीला द्या. मला नको. हात पुढे कर. काय नाही करत ते. हात पुढे कर. अगं त्याला कळलंच काय. त्याला कळलं माणसं नाही ते करत नाही कधी. ती असल्या हा महालामध्ये आलाय मोठ्या. हँग झालाय असं तो. महालामध्ये त्यात मी बघितलं. मला बघितलं त्यांनी. ओ माय गॉड. काय तुझ्यासाठी आले मला. कुत्र्यांची राणी. बघ ना दीदी शॉकच झाली. त्याला काय कळलं. कुत्र्यांची राणी. थँक्यू. हँग झाले हे बघून. टाइमपास चाललाय आमच्या घरात. का म्हणत आणि आता ह्यांचे सगळ्यांचे हात धुणार आहे. धुतले मी तर. खाली सोड म्हणतात बघ. नको पप्पा जाऊ तिला बाहेर बिस्तुरी शोधती. घसरते ते. गाईज आता वाजलेत 8:30 आणि आम्ही आता आलो आणि मी किती छान दिसते आज. असं मला कॉम्प्लिमेंट दिली माझ्या पप्पांनी. कशी दिसते मी? छान दिसते. आणि सकाळपासून एकदम डेंजरवाला दिवस गेलाय हा. कारण की मी आज तुम्हाला रुटीन तर शेअर केलंच आहे पण मध्ये मध्ये का अजिबात मी शूट घेतलं नाही कारण की मला लवकर शूट करायचं होतं त्यामुळं. आणि एवढे मस्त व्हिडिओ आलेत. खूप मस्त व्हिडिओ आले. मी साडीवर पण गेटअप दाखवला नाही कारण की मला फटाफट व्हिडिओ करायचे होते. आजचा दिवस सगळा बाहेरच गेलाय. दुपारी घरात होते फक्त. आता मला व्लॉग एडिट करायचा. आता चेंज वगैरे करून मग मला ह्या ड्रेसवर घ्यायचं होतं. तुम्ही हा बघितला असेल ड्रेस. आणि सकाळी आल्यापासनं आम्ही बाहेर गेलो. आमची शक्कल सुधारायला गेलतो जरा. नंतर परत व्हिडिओ झाले. नंतर मग लगेच आम्ही नारायणपूरला गेलो. आणि इथं जानूबाई तुम्ही ह्याच्या आधी क्लिप बघितली असेल तर बाप्पा कोणती पालखी? जानूबाईची पालखी जाणार आहे ना आता जानूबाईला. तिकडे सातारा जिल्ह्यात जाते. हा निकोनेला जाणार आहेत आता. 12 तारखेला जायची. कधी? इथून
हा इथून 12 तारखेला जाणार आहे. 5 आणि दिवस मेंढक्यांच्या वाटत असते. हा इथल्या आम्ही तिथं गेलतो त्या वाड्यात असती 5 दिवस, त्यामुळे जेजुरीतले सगळेजण जातात आणि आम्ही पण दरवर्षी न चुकता जातो. ह्यावेळेस पण आमचं झालं लकीली. आणि तुम्ही तर बघितलंच असेल ते 12 तारखेला देवी जाते तर अख्ख्या जेजुरी त्या खिंडीत सोडवायला जाते. सगळे पायी पायी. आम्ही पहिले जायचो लहानपणी, आता नाही जात. आता तुम्ही ह्यावेळेस जावा. बस नाही राहणार आम्ही. हा गाडी आमच्याकडे ना. आणि आम्ही काय काय आणले बघू दीदी, घेऊन ये जरा. आणि ती पालखी परत होळी पौर्णिमे दिवशी येते परत रिटर्न. होळी हा होळीला तुम्ही मागच्या लॉग मध्ये बघितलं असेल होळीच्या, मी केलंय लॉग त्याचा. होळी पेट होतात. हा पालखी आल्यावर. आणि दीदी दीदी माझ्या दीदीला बोलवते मी. दीदी लॉग मध्ये दिसली पण नाही दीदी आज. आणि आता मी एडिट करणार लॉग. माझा आज लेट पडेल लॉग, नाहीतर माझं दुपारी येतोच लॉग. इकडे मम्मी काय बाबा मला लॉग मध्ये माझ्या लॉग मध्ये बोलवायला लागते. बोलवायला नाही, तू घेते कशा आमची कामं चालू असतात. काय म्हणणे मला उठवा ना ग आता. मम्मी मैले आज काम हे झाले माझे. आज दिवसभर यांचं बाहेरच फिरणं, घरात आल्यात नुसत्या नावाला. आणि व्हिडिओ तर मी व्हिडिओ करत होते. जाऊन आले नारायणपूरला. आता पप्पा म्हणतात सोमवारी जा, पण नको म्हणतात, उद्याच जायचं म्हणतात. सोमवारी सकाळी सकाळी गेलं असतात, सोडलं असतं. पण जाऊ दे, तुमचे पण लोक हाल, आपलं आराम करा रात्री. आज तर मी गाडी खूप चालवली. आता रात्री झोप, आराम करा. म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजता किती किलोमीटर चालवली माहिती पप्पा मी गाडी आज? 56 किलोमीटर. परत नारायणपूर सासवड 17 किलोमीटर, नारायणपूर 8 किलोमीटर, म्हणजे 17 आणि 8 किती चालवली बघ गाडी मी आज. आणि ही पॅसेंजर मागची. काय काय आणलं दाखव ना आपण. काय आमच्या नवीन देवघरात आम्ही घरी गेल्यावर लावणार आहे. तर आम्ही नवीन देवघरातला मला दत्ताची एक घ्यायची होती. एक मुखी म्हणजे जे नारायणपूरचं दत्त आहे ना ते आहेच आमच्याकडं, फोटो आहे. तर हे दत्ताचं घेतलं आणि स्वामी समर्थ पण आहेत. आणि गणपती बाप्पा घेतला. आम्ही गणपती बाप्पाच्या शेजारी राहतो म्हणल्यावर. आणि दिदीला विठ्ठल रुक्मिणी पण घ्यायची होते, तर मग आम्ही 3 देव हे घेतलेले आहेत. आणि मस्तपैकी पूजा करणार आता घरी गेल्यावर सोमवारी. कधी 11 तारखेला. आणि आता चलो हा लॉग एंड करा, मला असं वाटते. ये ना या पप्पा. आफ्टर लॉंग टाइम तिला स्नॅप मध्ये व्हिडिओ लागतो. चलो तुम्हाला पप्पा रस्त्याने माझ्याकडे खूप जण बघत होते. बघणारच आता व्लॉगर आहे ते, बघणारच. लोक बघणं म्हणजे काय की बाबा हे आम्हाला सारखे दिसते असं असतं. आता आम्ही लवथरेश्वर मंदिरामध्ये आम्ही व्लॉग घेत होतो. तर माग 2-3 मुलं म्हणत होती हे युट्यूबर आहे युट्यूबला चालले बरं का. आम्ही ऐकलं ते असं तुम्ही लॉग मध्ये बघितलं असेल. त्यामुळे काय नाही एवढं नाही, तुम्हाला सांगते मी द्यायचं कसं सांगते. लोकांना म्हणजे लोकांना कळतं की आता हे ब्लॉगर. शेवटी मी त्यांना म्हणले भास्कर मान वळून बघत बघतात ते. त्यात मी आज चांगली दिसते ना, त्यामुळे नजर काढू आता. हा ना पप्पा माझी नजर काढेल. किती दिवस झाले पप्पा नजर नाही काढली. आज काढ. आणि मला खरंच खूप छान वाटते पप्पांना भेटून. नाही तर मी लॉग मध्ये असं म्हणलं होतं की मला फार जेजुरीला जाऊ वाटते. आता मला अजिबातच म्हणजे काय म्हणतो ते मूडच नव्हतं. लॉग करायला पण मूड नव्हता. पण मग लगेच थोडे दिवस काढ जरा, मग पप्पा येतील. आणि ह्या महिन्यात पप्पांचा बर्थडे मंथ चालू आहे आता. हो 31 तारखेला आता बर्थडे. आणि फार छान करणार आहे आम्ही. येस मस्त. पप्पाच करणार आहे. म्हणजे आता कोण करणार आहे, मी करणार आहे का ते करणार काय माहिती. पप्पा आहे ना पहिले. मी एक किस्सा सांगते. पप्पा आहे ना पहिले लहानपणी आम्ही काय केक वगैरे नव्हतं आणत, कारण की एवढं कळत नव्हतं आमच्याकडे पैसे पण नव्हते लहानपणी. तर पप्पांच्या बर्थडेला केक आणायचे, त्याच्यावर लिहून आणायचे. मला अजून आठवते पप्पा लिहून आणायचे ते आमच्याकडून केक, म्हणजे तेच आणायचे स्वतः. काय करता. चलो दिवस बदलले आता आम्ही करतो. चलो बाय बाय. भूक लागली. जेवलो आम्ही सकाळी जेवले पार, नंतर मग दुपारी थोडंसं खाल्लं. पण उद्या जाऊन आता बेत भरपूर चांगला आहे.
हा उद्याच्या व्लॉग मध्ये. आणि थँक्यू सो मच सगळेजण एवढं प्रेम देतात, एवढं सपोर्ट करतात. थँक्यू सो मच ज्यांनी सबस्क्राईब केले. असाच सपोर्ट करत राहा. वाढवा जरा. हा आणि तुम्ही बघताय ना जे व्लॉग, त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण की माझे व्हिडिओ कधी पण येतात, टाइम नसतं माझ्या व्हिडिओला. तर तुम्हाला जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला ताजा व्हिडिओ बघायला भेटेल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. येतील दिन बाय.